नमस्कार मैत्रिणींनो, किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पालकची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि पालेभाज्या तशा कमीच बाजारात आपल्याला पाहायला मिळतात आणि पालकची नेहमी त्याच पद्धतीने भाजी जर बनवून खाण्याचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने एकदा पालक बनवून बघा। तुम्हाला पटणार नाही की ही पालकची भाजी अशी इतकी चवीला लागते। पालक स्वच्छ नीट करून धुवून कट करून घेतलेला आहे, कांदा कट करून घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, 4-5 लसणाच्या पाकळ्या थोड्याशा मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत आणि आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट आणि 2 चमचे मुगाची डाळ लागणार आहे। गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालायचं आहे। तेल छान असं गरम झाल्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या ज्या आपण मोठ्या कुटून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला तेलामध्ये सुरुवातीला परतून घ्यायच्या आहेत। लसूण हलकासा ब्राऊन होऊ द्यायचा आहे। त्यानंतर आपण जी हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायची आहे। मग तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता। मी ते एकच हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि एक कांदा जो बारीक कट करून आपण घेतलेला आहे तो आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा मऊ होईपर्यंत आपण तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा हलकासा मऊ होतोय तोपर्यंत पालक जो आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यातील पाणी सर्व काढून घ्यायचं आहे। पालकमध्ये अगोदरच पाणी असतं त्यामुळे त्यामध्ये पाणी जर ठेवलं तर भाजी जास्त शिजली जाते आणि चवीला छान लागत नाही। त्यातील पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे। मग आता कांदा हलकासा ब्राऊन झालाय, आता त्यामध्ये पालक जो आपण कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। सुरुवातीलाच मीठ घालायचं नाही कारण ही पालकची भाजी शिजल्यानंतर खूप कमी प्रमाणात होते, त्यामुळे या अंदाजाने जर मीठ घातलं तर मीठ जास्त होण्याची शक्यता असते आणि पालकच्या भाजीला खारटपणा सुरुवातीलाच असतो, त्यामुळे त्या अंदाजानुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे। पालकची भाजी थोडीशी परतून घेतली आणि थोडीशी भाजी शिजून कमी झाल्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं आहे। थोडंसं परतून घेतलं आणि स्वच्छ धुवून घेतलेली 2 चमचे मुगाची डाळ आहे ते आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। मुगाची डाळ अर्ध्या तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेली, कारण पालक लगेच शिजतो आणि मग नंतर मुगाची डाळ त्यामध्ये कच्ची राहू नये म्हणून सुरुवातीला मुगाची डाळ थोडीशी भिजवून घेतलेली आहे। आणि मुगाची डाळ आता मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करूनच त्यातील पाणी कमी होण्यासाठी परतून घ्यायचं आहे, कारण भाजीला थोडं जर भाजी गरम झाली तर ही भाजी पटकन शिजते। त्यामुळे लो फ्लेमवरती जर तुम्ही ही भाजी शिजवली तर भाजी जास्त शिजेल आणि जास्त पाणी सुटेल, त्यामुळे हाय फ्लेम करूनच भाजी छान अशी परतून घेतलेली आहे। आता तुम्ही इथे पाहू शकता भाजी थोडीफार शिजलेली आहे। आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे। भाजी छान अशी परतून घेतलेली आहे। भाजी कोरडी होईपर्यंत छान अशी शिजू दिलेली आहे। तुम्ही इथे पाहू शकता भाजी थोडीफार शिजलेली आहे। त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूटाची भरड म्हटलं तरी चालेल, कारण मोठं कूट करून घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं, ते त्यामध्ये घालायचं आहे। यामध्ये मुगाची डाळ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट हे नक्की घालायचंच, म्हणजे भाजी चवीला छान लागते। छान असं परतून घेतलं तुम्ही ते पाहू शकता भाजी पण छान अशी शिजलेली आहे आणि त्यातील पाणीही पूर्णपणे कमी झालेलं आहे। तरी पण भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर थोडंसं झाकण ठेवून भाजी वाफ देण्यासाठी ठेवलेली आहे। थोडंसं झाकण द्यायचं आणि एक वाफ द्यायची आहे। थोडंसं मिक्स करून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवून मंद आचेवरती भाजीची छान अशी वाफ दिलेली आहे। तुम्ही ती पाहू शकता झाकण ठेवलं की पाणी सुटतं, परंतु भाजी छान अशी शिजलेली। आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे। पालेभाज्या आपण बनवतच असतो, परंतु पालकची भाजी अशी जर बनवली तर चवीला खूप छान लागते। मग तुम्ही भाकरी असो किंवा चपाती असो, जेवताना तुम्हाला जर पालेभाजी खाण्याची इच्छा झाली असेल तर हा पालक नक्की बनवून बघा, चवीला खूप छान लागतो। झटपट होणारी अशी ही पालकची भाजी आहे, चवीला अप्रतिम लागणारी। शक्यतो लहान मुलं पालक खात नाही तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने बनवून बघा। ज्यांना आवडत नाही तेही ही पालकची भाजी आवडीने खातील। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।